झी 24 तास एक पाऊल पुढे। नवी मुंबई महापालिकेच्या गटारांचं काम सुरू असताना 11 वर्षांच्या मुलाचा पाय घसरून गटारात पडल्यानं गंभीर जखमी झाल्याची घटना कुक्षेत गावात घडली आहे। गटाराची सळई या मुलाच्या पोटात आणि छातीत घुसली आहे। या मुलावर नेरूळच्या DY पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नेरूळच्या कुक्षेत गावात काँक्रीटची गटारं बांधण्याचं काम सुरू आहे। यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत आहेत। बाजूला बॅरिकेड्स नाहीत की धोक्याचा इशारा देणारा फलकही नाही। 11 वर्षाचा जिनारुल हक खेळत असताना त्याचा पाय घसरून तो काम सुरू असलेल्या गटारात पडला आणि त्याच्या पोटातून छातीपर्यंत सळई घुसली। मित्रांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलंय। त्याची प्रकृती गंभीर आहे। सळईनं फुफ्फुस आणि हृदयाचा पडदा फाटलाय। तात्काळ शस्त्रक्रिया केल्यामुळे जिनारुल वाचला। आता त्याची कंडिशन एकदम चांगली आहे। सगळ्या ट्यूब्स वगैरे बाहेर काढलेले आहेत। नळी आणखीन 1 सेंटीमीटर जरी आत गेली असती तरी त्याच्या हार्टला संपूर्ण जाऊन मग शक्यताच नव्हती। हार्ट करंट तिथून इथपर्यंत येईपर्यंत हार्टमधनं ब्लिडिंग म्हणजे तो जवळजवळ गेलाच असतो। या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे पालिकेचं हे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे। परंतु अशा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकला असता याची दखल पालिका घेणार का, हा खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी स्वाती नाईक सह ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।